हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सच्चूज आर्ट या चॅनलवर। तर आज मी एकाच ब्लाऊज पीसमध्ये दोन ब्लाऊज शिवले आहेत। ते तुम्ही बघू शकता। हा एक ब्लाऊज आहे जो बोटनेक डिझाईनमध्ये केला आहे आणि हा सेकंड जो मी आता तुम्हाला स्टिचिंग आणि कटिंग त्याचं दाखवणार आहे। हे असे दोन ब्लाऊज। चला तर मग सुरुवात करूया। इथे उरलेलं अस्तर घेतलंय मी, याच्यातूनच कटिंग करायचं आहे आणि हा एवढा ब्लाऊज पीस उरलाय। याच्यात 30 छातीपर्यंतचा ब्लाऊज आरामात बसतो। तर तो मी आज 30 छातीचाच कटिंग करणार आहे। 28 ते 32 छातीपर्यंत बसू शकतो जर माया जास्त नाही ठेवली तर। इथे मी पहिल्यांदा पेपरवर कटिंग करून दाखवते। एकच पेज घेतलंय, मधनं फोल्ड केलंय। सगळ्यात पहिल्यांदा शोल्डरचं माप टाकायचं 5.5 इंच। आणि मुंडा खोली पण घेतली आहे 5.5। आता छातीचं माप टाकते 30 इंच आणि माया 1.5 इंच एक्स्ट्रा, म्हणजे टोटल 9 इंच। तिथून ब्लाऊजची उंची 12.5 तयार होईल। स्ट्रेट लाईन आखून घेते। तर इथे शेप द्यायचे 1.5 इंचाचा आणि 1 पाऊण इंचाचा। इथे आकार द्यायचा। मुंडा वळण 2, एक मागील भागासाठी आणि एक पुढील भागासाठी। हे मागील आणि हे पुढील गळ्यासाठी डीप असतो। आता हे रेडी आहे इतकं। आता आपण गळा रुंदी टाकूया। मी आता गळा रुंदी जरा जास्त घेते 3 इंच आणि शोल्डर पण थोडा जास्त घेतलं 5.5। नॉर्मली 5 घेते। पुढील गळा 5 इंच। चौकोन आखून घ्यायचा। आता तुम्हाला चौकोनी पाहिजे असेल तर चौकोनी नेक, पान शेप पाहिजे तर पान शेप। त्या मी थोडा वेगळा करते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कुठला पण शेप देऊ शकता। आता हा शॉर्टकट प्रिन्सेस कट आहे। तर त्या प्रिन्सेस कटची रुंदी मी 3.5 इंच आणि टक्सची उंची 9.5 इंच। इथे पुन्हा एक मार्किंग करायचं 3.5 वर आणि स्ट्रेट लाईन आखून घ्यायची दोन्ही पॉईंटवर। हा प्रिन्सेस एकदम सोपा आहे, काही कठीण नाही आहे। आता 1 इंच इकडे टक्ससाठी मारून घ्यायचं आणि ते जॉईन करायचं। हा कटिंगमध्ये जाणार तो आपला 1 इंचाचा टक्स। आता इथून वरपर्यंत प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा असा। प्रिन्सेस कटची कटोरी आखून रेडी आहे। आता साईडने कटिंग करायचं। पहिल्यांदा बाहेरचा डीप शेप कट करायचा। आता हे मधनं मी कट करते। सिंगलच पेज घेतलंय। आता सेपरेट करूया बॅक पार्ट। आता फ्रंट पार्ट साठी इथे कट करायचं आणि डीप शेप कट करून घ्यायचा तो। ही इथे कटोरी कट करायची। नेक कट करते। आपल्याला बॅक हुकचा ब्लाऊज शिवायचा आहे, त्याच्यामुळे पुढचा गळा हा असा मी घेतलाय फॅन्सी। आता बॅक नेकचं कटिंग करूया।
गळा रुंदी सेम 3 इंच ठेवली आहे आणि मागचा गळा मी 10 इंच ठेवते. तुम्हाला अजून डीप पाहिजे तर तुम्ही 11 इंच ठेवू शकता, 10.5, किंवा वर पाहिजे असेल तर 9 इंच वगैरे ठेवू शकता. चौकोन आखून घ्यायचा. आता हा जो गळा आहे तो मी मटका शेप ठेवते, तर त्याचा मटक्याचा आकार देते. आता कटिंग करते. आपलं पेपर कटिंग रेडी आहे. आता मी अस्तर घेते. बॅकनेकवर हुक ठेवायचे आहे, त्याच्यामुळे फ्रंट नेक आपला बंद बाजूकडे ठेवावा आणि बॅक पार्ट आहे तो ओपन बाजूकडे ठेवला तरी चालेल. आता ही हाताकडे बंद बाजू आहे, इथे मी पिन लावून घेते. आता हा जो पार्ट आहे तो इकडे कटोरीकडे वाढवायचा आहे आपल्याला आणि बॅक पार्ट इकडे आणि हा इकडे अर्धा इंच. मार्किंग करताना दाखवते. हे इथे पूर्ण अर्धा इंच वाढवून घ्यायचा, कारण तो कटोरीमध्ये जॉईंट होणार आहे. बाकी सगळं आहे तसंच मार्किंग करायचं. नेक आहे तसा मार्क करायचा. हा जो पार्ट आहे तो इकडे वाढवायचा. आपल्याला हुक आणि आयपट्टी जॉईंट करायची आहे, त्याच्यामुळे मी अर्धा इंच मटक्याच्या गळ्याकडे तिकडे वाढवलं आहे. बाकी आहे तसं कटिंग करायचं मार्किंग. हे इथे अर्धा इंच वाढवायचं आहे. आता मी कटिंग करून घेते. बॅक नेक गळ्याकडे वाढवला आहे अर्धा इंच आणि फ्रंट नेक कटोरीच्या साईडने जिथे आपली कटोरी जॉईंट होणार आहे तिथे अर्धा इंच वाढवलं आहे. कटोरी ही बंद आहे म्हणून मी कट करते. त्याची काही गरज नाही आहे बंदकडे. ते काय वेगवेगळे पार्ट जॉईंट होणार आहे. पिन काढून घेतले. आपलं इथे कटिंग रेडी आहे. हा पुढचा भाग जो की बंद असणार आहे तर रेडी आहे. आता बॅक आणि फ्रंटसाठी आपल्याला पट्ट्या लागणार आहेत. तर ह्या उरलेल्या कापडामध्ये त्या कट करून घेते. 2 इंचाच्या पट्ट्या लागणार आहेत. अशा 3 पट्ट्या मी काढून घेते. ही 1 आणि अजून 2. आता कापडवर कटिंग करूया. घडी घालून घेतली आहे. आता वाढवायचं गरज नाही कारण अस्तर आपण ऑलरेडी वाढवून ठेवलेलं आहे. तर इथे मी सगळे पार्ट ठेवून घेते. पिनअप करून मार्किंग करून आपण कटिंग करून घेऊया.
आपलं कटिंग करून झालेलं आहे. इथे आता बॅक पार्टसाठी 2.5 इंचाची हुक पट्टी कट करते आणि 1.5 इंचाची हुक पट्टी आणि आय पट्टी 2 पट्ट्या लागणार आहेत त्या कट केल्या. आता नेक कॅनव्हास लागणार, तर ते बॅकसाठी कॅनव्हास घ्यायचं, घडी घालून घेते आणि पिन लावते याला, जेणेकरून ते स्ट्रेट राहील. बॅक नेक ठेवते नीट. इथे पण पिन अप करून घेते. कॅनव्हास खूपच डुलत राहतो, त्याच्यामध्ये काळजी घ्यावी लागते. मार्किंग करून घेते. आता हे कट केले. आता एक पिन काढून परत खाली लावायचे कॅनव्हासला, कारण की ते हलू शकते. आणि आता इथे मी अजून कट करते. आता हे बंद बाजूकडे आहे, पण आपलं बॅक हुक आहे त्याच्यामुळे मी इथे मधनं कट केलं आहे. आता इथे बघू शकता हे दोन्ही पार्ट रेडी आहेत, जे की इथे आपल्याला स्टिच करायचे आहेत. आपलं कटिंग सगळं रेडी आहे. आता आपण स्टिच करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी फ्रंट पार्ट घेतला आहे. फ्रंट पार्टची ही सरळ बाजू आहे. सरळ बाजूवर हे अस्तर ठेवायचं, कारण आपण गोठ मारणार नाही आहोत, डायरेक्ट फिनिशिंग करायचं आहे नेकचं. तर त्याच्यासाठी मी सरळ बाजू ठेवली आहे. पिनअप करून घ्यायचं. अर्धा इंच माया एवढं मार्किंग करून मी गळ्याला शिलाई मारून घेते. आता एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करायचं. इथे कॉर्नरला कट मारून घ्यायचे. कट हळू मारायचे, शिलाई आपली कापली गेली नाही पाहिजे एवढी काळजी घ्यायची. आता नेकला दाबटीप मारायची आहे, तर इथे ही शिलाई इकडे राहिली पाहिजे अस्तरवर, आणि तिथे ती शिलाई मारून घ्यायची अशी, याला दाबटीप म्हणतात. या कॉर्नरला जरा जपून, जर जमत नसेल तर अर्ध्यापर्यंत मारली तरी चालेल. मला आता सवय आहे त्याच्यामुळे नीट मारून घेते. दाबटीप मारली की चांगला लुक येतो. इथे मी मारून घेते. इथे तुम्ही बघू शकता हे आपलं रेडी आहे. त्याच्यामध्ये प्रेस पण करू शकता. आता मी साईडने पूर्ण शिलाई मारून घेते.
आता एक्स्ट्राचं कटिंग करून घेते. नेक आपला रेडी आहे. आता कटोरीचं स्टिचिंग करायचं. इथे उलट्या बाजूवर अस्तर लावायचं दोन्ही पार्टवर आणि इथे साईडने स्टिच करून घ्यायचं. एक पार्ट रेडी आहे. तसाच मी आता दुसरा पार्ट तयार करून घेते. इथे बघू शकता दोन्ही पार्ट आपले रेडी आहेत. आता हे दोन्ही कटोरी आपल्याला फ्रंट पार्टवर जोडायचे आहेत. ही इथे आणि ही इकडे त्या जोडून घेऊया. हा पार्ट मी उलटा ठेवला आहे. इकडून जरा शिलाई मारायला बरं पडतं म्हणून. बॉटमला इक्वल राहिली पाहिजे शिलाई, याची काळजी घेतली पाहिजे. वर कमी जास्त झालं शोल्डरकडे तरी चालेल. डबल शिलाई मारून घ्यायची. आता दुसरी बाजू जोडून घेऊया. खाली इक्वल राहिलं पाहिजे. मापून घेते आणि ते स्टिच करते. दोन्ही कटोऱ्या जोडून झाल्यात. आता खाली 2 इंचाची पट्टी लावायची. इथे फिनिशिंगसाठी इथे थोडीशी दुमड घ्यायची. जिथे आपला कटोरी जॉईंट झाली आहे तिकडे स्टिच करून घेते. ही पट्टी दाब टीप मारून पट्टी तयार करून घेते मी. आता आपण बॅक पार्ट करूया. इथे आधी कॅनव्हास जॉईन करून घ्यायचं आहे. इथे मी पिनअप करून घेते म्हणजे कॅनव्हास स्थिर राहील. तुम्ही इथे प्रेस पण करू शकता जेणेकरून ते कॅनव्हास एकदम स्ट्रेट राहील. दोन्हीकडे पिनअप करते. नंतर आपण शिलाई मारून घेणार आहोत याच्यावर. कॅनव्हासवर मोठी टीप मारली तरी चालेल. ते मी साईडने पूर्ण शिलाई मारून घेते दोन्ही पार्टला. जे एक्स्ट्रा बाहेर आहे ते कटिंग करते. कटिंग करताना सांभाळून अस्तर कापण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे काळजीपूर्वक कटिंग करायचं.
असे आपले दोन्ही पार्ट रेडी आहेत. आता हे मेन कापडवर अटॅच करायचे. त्यासाठी मी बरोबर बाजूवर हा कॅनव्हास अशा पद्धतीने ठेवायचा आणि पिन अप करून घ्यायचं. आता गळ्याकडे शिलाई मारून घेते. आता जिथे शिलाई मारली तिथे व्यवस्थित कट मारून घ्यायचे. आता याच्यावर दाबटीप मारायची. जी मार्जिन आहे ते सगळं अस्तरवर राहिलं पाहिजे अशी, आणि इथे साईडने शिलाई मारायची. इथे तुम्ही बघू शकता आपल्या नेकचं फिनिशिंग झालंय. आता इथे प्रेस पण करू शकता जेणेकरून व्यवस्थित राहील ते. आता मी साईडने पूर्ण शिलाई मारून घेते. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला बाकीचे सगळे व्हिडिओ आणि त्यांची नोटिफिकेशन मिळेल. एक्स्ट्राचं कटिंग करून घेते पार्ट. एक पार्ट रेडी आहे, तसाच मी आता दुसरा पार्ट करून घेते. सरळ बाजूवर हे अस्तर असं उलटं ठेवायचं आणि गळ्याचं फिनिशिंग करून पूर्ण साईडने शिलाई मारून घेते. आता बॅक पार्टवर आपल्याला टक्स मारायचा आहे. त्याच्यासाठी मी 4.5 इंचावर मार्किंग केलं आहे. टक्सची उंची असणार आहे 3 ते 3.5 इंच. इथे मी 3.5 इंच घेतले आणि अर्धा इंचाचे रुंदी, म्हणजे असा टोटल 1 इंचाचा एक साईडने आणि दुसऱ्या साईडने 1 इंचाचा. तर ही शॉर्टकट ट्रिक आहे. याच्यावरच हे कापड ठेवायचं आणि हात मारून घ्यायचा, म्हणजे इथे उजळून येईल. पुन्हा मार्किंग करायला नको. इथे आता मारून घेते हा दोन्ही टक्स.
टक्सवर पण डबल शिलाई मारून घ्यायची। आता बॅक पार्टला सुद्धा 2 इंचाची पट्टी लावायची। आता पूर्ण फोल्ड करून त्याच्यावर मोठी टीप मारायची, कारण ती नंतर आपल्याला उसवायची आहे। याच्यावर हात शिलाई घालून त्याचे फिनिशिंग करणार बघा। आणि इथे आता हुक पट्टी आणि आय पट्टी आपल्याला जॉईन करायची। इकडे बॅक पार्ट आपला रेडी आहे। इथे लावायच्या पट्ट्या, इथे 2.5 इंचाची लावायची। त्याच्यासाठी खाली याला फिनिशिंग करून घेते। त्यांची उंची बघायची, जेवढा आहे तिथे मार्किंग, आणि त्याच्यावर 1/2 इंचावर मार्किंग करायची आणि तिथून कट करायचं, कारण तिकडे पण आपल्याला फोल्ड करायचं आहे। जिथे मार्किंग केलं तिथे आधी स्टिच करून घेते। हे बघा इक्वल झालंय। आता 2.5 इंचाची पट्टी आतल्या बाजूने मारून चांगल्या साईडवर दुमडायची आहे। 1/2 इंच मार्किंग ठेवून इथे ती आतल्या बाजूने आधी जॉईन करून घ्यायची। इथे आपल्याला आय करायचे आहे, त्याच्यामुळे ही इथे जॉईन करायची। त्याच्यानंतर जिथे शिलाई मारली आहे तिथे इकडे दुमड घेऊन बरोबर त्याच्यावरच ठेवून इथे स्टिच मारायची। दीड इंचाची सुद्धा अशीच एक साईडने त्याचं फिनिशिंग करून घेते। आता ही जी आहे ती चांगल्या साईडवरून आतमध्ये दुमडायची आहे। याची सुद्धा उंची बघायची आणि 1/2 इंच एक्स्ट्रा मार्किंग करून कट करायचं। आता ही चांगल्या बाजूवर उलट करून ठेवली आहे आणि आता ही स्टिच मारून घ्यायची। याला दाब टिप मारते। साइडने दुमडून घ्यायचं आणि इथे शिलाई मारायची। आता ही पूर्ण पट्टी इथे फोल्ड होणार आहे आणि इथे आपल्याला हात शिलाई घालून घ्यायची आहे साइडने। असं लुक येईल त्याचं। बॅक पार्ट रेडी आहे। आता आपण स्लीव कट करूया। इथे स्लीव मी 3 इंचाचे
घेणार आहे. त्याच्यासाठी 4 इंच उंचीचं अस्तर कटिंग केलं आहे. कापड उरलेलं त्याच्यात मी थोडेसे हात बसवले आहेत. आता हे दोन्ही साईडने एक जोड द्यायचा. इथे मी त्या साईडचे तुकडे कट करून घेतले. याला इथे स्टिच करून दाबटीप मारून घ्यायची. दुसरा पार्ट जोडून घेते. याच्यावर अस्तरचा पार्ट ठेवायचा आणि बॉटमला फिनिशिंग करून घ्यायचे. त्याचे इक्वल बसवायचं बरोबर. दाबटीप मारते. आता अस्तरच्या आकारात पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं जे काय असेल ते कट करायचं. दोन्ही स्लीव्स रेडी आहेत. आता मी बॅक पार्ट घेतलाय. सगळ्यात पहिल्यांदा शोल्डर जोडून घ्यायचे. एकदा उंची चेक करायची. आता फ्रंट पार्ट उंच झालाय तर मी तो शोल्डरकडे कटिंग करते.
सगळ्यात पहिल्यांदा कवर शिलाई मारायची। कवर शिलाई ही चांगल्या बाजूवर मारली जाते। इथे अगदी थोडीशी शोल्डरकडे स्टिचिंग करून घेते। दुसरा पार्ट बघूया। आपण एक्स्ट्रा आहे तो कट करते आणि कवर शिलाई मारून घेते। आता उलटा करून शोल्डरचं फिनिशिंग करायचं। कवर शिलाई मारल्यामुळे धागे येत नाहीत। तिने अर्धा इंच माया ठेवून शोल्डरवर डबल शिलाई मारून घ्यायची। इथे आपले शोल्डर जोडून झालेत। आता मुंडा खोली चेक करायची। हे बघा, एक पार्ट वर एक पार्ट खाली, हे आठवणीने न विसरता दोन्ही पार्ट इक्वल करून घ्यायचे। तर फ्रंट पार्ट आपला थोडा डीप असतो, तो पाहिजे तर तुम्ही पुन्हा एकदा आकार देऊन कटिंग करू शकता। तर दुसऱ्या साइडने करूया। आता तुम्हाला स्लीवलेस ब्लाउज हवा असेल तर इथे क्रॉस पट्ट्या काढून फोल्ड करून इथे याचं फिनिशिंग करून घ्यायचं, तो स्लीवलेस ब्लाउज होईल। आता मला कापड होतं म्हणून मी स्लीव जॉईन करते। आता दोन्ही पार्टचं मुंडा वळण बघायचं। पुढच्या भागाकडे डीप आहे बघा, इथे हे डीप आहे, तो डीपकडे डीप असं मुंडा वळण ठेवून स्लीव जॉईन करायचा। डबल शिलाई मारून घ्यायची। दुसरा स्लीव पण जोडून घेते।
स्लीव रेडी आहेत. आता याच्या साईडने फिटिंग करायची. इथे मिड पॉइंटवर मी मार्किंग करून घेते. हे दोन्ही पार्ट इक्वल ठेवायचे. कमरेचा चौथा भाग अधिक 1.5 इंच एक्स्ट्रा इथे कटिंग मार्किंग करून घ्यायचं. 26 कंबर आहे म्हणजे 6.5 अधिक 1.5 इंच म्हणजे 8 इंचावरून मार्किंग केलं आहे. छाती 9 इंचाची घडी आहे तेवढीच ठेवायची. आता ही कवर शिलाई आधी मारून घ्यायची जी की बरोबर साईडवर मारली जाते. स्लीव जोडण्याआधी मुंडा वळणाचा आकार देऊन घ्यायचा, नाहीतर स्लीव जोडताना प्रॉब्लेम होतो, एक वर एक खाली. आता इथे बरोबर आले आहे बघा. तर दंडगेराचं माप टाकून घ्यायचं. दंडगेराच्या हाफ अधिक 1.5 किंवा 1 इंच एक्स्ट्रा. एक्स्ट्राची माय आहे ती कट करून घेते. तसं दुसऱ्या बाजूने माप टाकून इथे शिलाई मारून कटिंग करून घेते. इथे आता कवर शिलाई मारून झालेली आहे. आता आपण फिटिंग करूया. त्याच्यासाठी हा पलटवायचा आणि रॉंग साईडने मार्किंग करून घ्यायचे. आता कमरेचं माप टाकून घ्यायचं. 6.5 इंचावर मार्किंग. दंडगेर आपला 10 आहे तर 5 इंचावर मार्किंग करून घेते आणि स्टिच करते. सेम दुसऱ्या साईडने कंबर आणि छातीचं मार्किंग करून स्टिच मारून घेते. स्टिचिंग झाल्यानंतर एकदा कंबर चेक करायची. छाती आणि बाही सगळं माप बरोबर आहे का चेक करायचं. नसेल कमी जास्त झालं असेल तर पुन्हा मारून घ्यायची. आता इथे इक्वल आहे. कंबर पण बरोबर आहे. आता इथे 3 शिलाया मारून घ्यायच्या आतल्या साईडने.
दोन्ही साईडने शिलाई मारून ब्लाऊज तयार आहे। आता मी लटकनसाठी कापड घेतलं, सरळ पट्टी घ्यायची, फोल्ड करायची आणि त्याला शिलाई मारायची। पट्टीची एक बाजू बंद करायची आणि एक साइड ओपन ठेवायची, कारण ती आपल्याला पलटवायची आहे। आता मी ती पलटवून घेते। आपला एक लटकन तयार आहे। आता त्याला खाली कापड लावूया। त्याच्यासाठी मी चौकोनी घेतला आहे, मधनं स्ट्रेट कट करते, ज्याचा ट्रायंगल होईल। आता हे साईडने जर गोलाकार आकार देते। आता बरोबर साईडवर हा उलटा ठेवून ते खाली स्टिच करायचं। आता पलटवून पुन्हा पूर्ण स्टिच मारून घ्यायचं। आता इथे मी खालच्या बाजूने लेस लावून घेते, जेणेकरून ते जरा चांगलं दिसेल। आता याला दोरी अटॅच करून घ्यायची। हे मधनं फोल्ड करायचं आणि इथे डबल स्टिच मारून घ्यायची। आता हे पलटवायचं। बघा इथे आपला लटकन रेडी आहे। तसंच मी दुसरा करून घेते। ते दोन्ही लटकन आपले रेडी आहेत। आता ते अटॅच करून घेऊया। तर बॅक पार्टला इथे 2.5 इंच खाली मार्किंग करून घ्यायचं शोल्डर पासून। दोन्हीकडे इक्वल मार्किंग करायचं, जास्त वर चांगले वाटत नाही। 2 ते 2.5 इंच खाली ठेवायचं आणि इथे आता हे आतल्या साईडने स्टिच करून घेते।
ते स्टिच झाले. आता आपण लेस लावून घेऊया. आता मी फ्रंट पार्टला सुद्धा लेस लावणार आहे. तर बॅक पार्टपासून सुरू करून फ्रंट पार्ट आणि पुन्हा बॅक पार्ट असे पूर्ण एकच लेस जॉईंट करून घेते. आता नेकला नीट लावावी लागते, कारण की ते थोडं वळणदार शेप आहे ना, तर तो जिथे वळण आहे तिथे थोडीशी दुमड घ्यायची आणि लेस व्यवस्थित लावून घ्यायची. सुरुवातीला आणि एंडिंगला लेस जेव्हा जॉईंट करतो तिथे थोडीशी दुमड घ्यायची आणि स्टिच करायचं, म्हणजे त्याचे लेसचे धागे येणार नाहीत. इथे आपलं लेस आणि सगळं जॉईंट करून झालेलं आहे. इथे तुम्ही रेडीमेड लेस पण लावू शकता. आता आपल्याला हात शिलाई घालून घ्यायची आहे. तर आपल्याला हुक पट्टीला आधी स्टिच करून घेऊया हात शिलाई. आता बॅक आणि फ्रंट सगळीकडे स्टिच करून घेते मी हात शिलाई. शिलाई मारून झाल्यानंतर जी मोठी दाबटीप मारली आहे ती सगळी उसवून घ्यायची. हात शिलाई झाल्यानंतर इथे हुक आणि आय लावायचे आहेत. तर इथे 3 हुक बसतील, तर दोन्ही साईडने मी मार्किंग करून घेते आणि इथे हुक आणि आय लावून घेते. ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपला ब्लाऊज रेडी आहे. उरलेल्या कापडातून इतका सुंदर ब्लाऊज तयार होऊ शकतो. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.